टाइम टेबल बनवून सुद्धा तुमचा अभ्यास होत नसेल तर फक्त 2 डे रूल वापरा. तुमचा 3 महिन्यात झाला नसेल इतका अभ्यास फक्त 2 आठवड्यात होईल. पण हा रूल वापरण्यासाठी तुमच्याकडे एक शीट पाहिजे जी व्हिडिओच्या शेवटी मी देईन. पॉइंट 1, 2 डे रूल काय आहे? हा माझा फेवरेट रूल आहे. रिसीव्हर ऑन ठेवून ऐका. कोणतीही गोष्ट करताना सलग 2 दिवसाचा गॅप पडू देऊ नका. पॉइंट 2 डे रूल तुम्ही कसा वापरणार? कंटाळाला, अभ्यासात ब्रेक पाहिजे, नो प्रॉब्लेम, एक दिवस घ्या, याला आपण ब्रेक डे म्हणू. पण सलग 2 दिवसाचा गॅप कधीच घेऊ नका, कारण हा दुसरा दिवस ब्लॅक डे असतो. लक्षात ठेवा, जरी पहिला गॅप ब्रेक असेल तरी लगेच येणारा दुसरा गॅप हा स्पीड ब्रेकर असतो. पॉइंट 3, दुसरा गॅप पडायला लागला तर काय करायचं? एक गॅप पडला हरकत नाही, पण दुसरा गॅप काही झाले तरी पडू द्यायचा नाही. आणि पडणार आहेच असं वाटलं तर त्या दिवशी कमीत कमी 1 पेज वाचा, एखाद्या टॉपिकला रिव्हिजन करा. रोज 3 तास अभ्यास करत असाल तर ब्लॅक डेला अर्धा तास तरी अभ्यास करा, पण नक्की करा. लक्षात घ्या, स्मॉल ॲक्शन इज ऑलवेज बेटर दॅन नो ॲक्शन. सर्वात महत्त्वाचं, हे गॅप ट्रॅक करण्यासाठी तुमच्याकडे व्हिज्युअल ट्रॅकर शीट असली पाहिजे, जी आपल्या स्टडीबडी ॲपमध्ये भेटून जाईल. आणि ॲपसाठी मला फॉलो करून प्रोफाईलमध्ये असणारी लिंक क्लिक करा. जय हिंद.